मित्रांनो, आज तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. एक तर आयुष्य जसं चाललं आहे तसंच चालू द्या आणि दिवस ढकलत राहा, नाहीतर आता या क्षणी ठरवा की तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे. फक्त एक निर्णय, फक्त एक कृती आणि संपूर्ण आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला आयुष्य फक्त कसं तरी ढकलायचंय की आयुष्य जगायचंय? गौर गोपाल दास यांच्या अमेझिंग लाईफ सिक्रेट्स या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे, डोंट गो थ्रू लाईफ, ग्रो थ्रू लाईफ. म्हणजेच आयुष्य फक्त ढकलू नका, तर दिवसेगणिक स्वतःची प्रगती करत राहा. आणि हे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता माहितीये? तुमच्या सवयी. होय मित्रांनो, तुमच्या सवयी बदलल्या की तुमचं आयुष्य बदलते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक 21 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. 21 दिवस तुम्ही माझ्या सांगण्यानुसार काही छोटे छोटे बदल करून बघा. गॅरंटी देऊन सांगतो, तुमचे आयुष्य एका वेगळ्या स्तरावर जाईल. पण एक अट आहे, फक्त 21 दिवस प्रामाणिकपणे मी जे सांगतो ते करावं लागेल. का 21 दिवस? कारण संशोधन सांगतं की कोणतीही नवीन सवय निर्माण होण्यासाठी किंवा जुन्या वाईट सवय मोडण्यासाठी 21 दिवस लागतात. चौथी सवय तर अजिबात चुकू नका, कारण आजच्या काळात ती सर्वात महत्वाची आहे. चला तर मग आयुष्य बदलण्यासाठी तयार राहा. पहिली सवय. मित्रांनो, सगळ्यात आधी कोणतंही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्या शरीरात एनर्जी असली पाहिजे. कल्पना करा, 50 किलोमीटरचं पेट्रोल भरून 100 किलोमीटर प्रवास करायचा आहे. शक्य आहे का? नाही ना. तसंच अशक्त शरीर घेऊन मोठी स्वप्ने पूर्ण करणे शक्य नाही. जेव्हा तुमचे आरोग्य उत्तम असेल तेव्हाच तुम्ही तुमचं सर्वोत्तम देऊ शकाल. म्हणूनच पहिला आणि महत्वाचा स्तंभ आहे आरोग्य. या 21 दिवसात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर जबरदस्त काम करायचंय. आता हे कसं करायचं? पहिली गोष्ट, आजपासूनच संकल्प करा की किमान 21 दिवस तरी व्यायाम करणार. कुठलाही असा व्यायाम जो केल्याने शरीरातून घाम येतो आणि एनर्जी वाढते, जसे की जॉगिंग, सूर्यनमस्कार, योगा, जिम, डान्स किंवा झुंबा. दुसरी गोष्ट, जंक फूडला स्पर्शही करायचा नाही. घरचं पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नच खायचं. याशिवाय एक महत्वाची गोष्ट, जेवताना फक्त जेवणावर लक्ष द्या. मोबाईल, टीव्ही किंवा इतर कोणताही व्यत्यय टाळा. अन्न फक्त गिळण्याऐवजी त्याचा आनंद घ्या, चव घ्या, व्यवस्थित बारीक होईपर्यंत चावा. यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होईल. तिसरी गोष्ट, सकाळी लवकर उठा आणि दीर्घ श्वास उच्छ्वासाचा व्यायाम करा, ज्याला डीप ब्रीदिंग म्हणतात. ध्यान करा. हे तुमच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव टाकेल. चौथी गोष्ट, 8 तासांची चांगली झोप घ्या. रात्री लवकर झोपा आणि सकाळी ताजेतवाने होऊन उठा. हे 4 छोटे बदल तुमच्या शरीरात जबरदस्त सकारात्मक परिणाम दाखवतील. तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. पण फक्त शारीरिक फिटनेस पुरेसा आहे का? नाही, तुम्हाला अजूनही बरंच काही करावे लागेल आणि त्याबद्दल आपण पुढच्या पॉइंट्स मध्ये पाहूया. दुसरी सवय, शारीरिक आरोग्यासाठी आपण किती मेहनत घेतो, व्यायाम करतो, आहार सांभाळतो, झोपेची काळजी घेतो, पण मानसिक आरोग्याचा विचार किती जण करतात? मानसिक दृष्ट्या कणखर तोच असतो जो स्पष्ट विचार करू शकतो, ज्याला आयुष्याबद्दल स्पष्टता असते आणि जो आपल्या ऍक्शन्स बाबतीत सतर्क असतो. आता प्रश्न येतो, मानसिक दृष्ट्या मजबूत कसे बनायचे? सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा. उगीच वेळ वाया घालवणारे ऍप्स डिलीट करून टाका. सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठेवा आणि त्याच्या बाहेर स्क्रॉलिंग करू नका. एकदा हे केलं तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल. दुसरी गोष्ट म्हणजे मन हलकं करा. तुमच्या मनात जे काही विचार आहेत ते आतमध्ये दाबून ठेवू नका. मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि मनातलं सगळं बोला किंवा कागदावर लिहून टाका. हे केल्याने मन मोकळं होतं आणि विचार अधिक स्पष्ट होतात. तिसरी गोष्ट आहे, चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावून घ्या. स्वतःला घडवणारी पुस्तके वाचा. ती तुमच्या मानसिक क्षमतेला एक नवीन दिशा देतील. आणि शेवटची गोष्ट, स्वतःसाठी वेळ द्या. रोज किमान 1 तास स्वतःसोबत घालवा. स्वतःशी संवाद साधा. रात्री झोपण्यापूर्वी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ऐका आणि आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हे 4 छोटे बदल तुमच्या मानसिक मजबूतीला दुप्पट करतील. तिसरी गोष्ट आहे, सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं तर उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण करा. होय मित्रांनो, स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असेल तर उत्पन्नाचा अजून एक मार्ग निर्माण करा. यामुळे तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही. आजच्या काळात पैसा कमवण्यासाठी फक्त नोकरीच आवश्यक नाही,
तुमच्याकडे कसे स्किल कौशल्य असले पाहिजे जे तुम्ही मार्केट करू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. आजच्या काळात अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. उदाहरणार्थ, माझा एक मित्र कंटेंट रायटिंगच्या मदतीने महिन्याला लाखोंची कमाई करत आहे. तो वेगवेगळ्या कंपन्यांसाठी लेख लिहितो, ब्लॉग्स तयार करतो आणि फ्रीलान्सिंग करून पैसे कमवतो. त्याचप्रमाणे माझा दुसरा मित्र व्हिडिओ एडिटिंगच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवत आहे. तो सोशल मीडियासाठी व्हिडिओज एडिट करतो, युट्यूबरसाठी काम करतो आणि त्याच्या स्किल्समुळे त्याच्याकडे अनेक संधी चालून येत आहे. मित्रांनो, स्किल्स कौशल्य खूप प्रकारचे असतात, पण सध्याच्या काळात काही स्किल्स सर्वाधिक डिमांडमध्ये आहे. जसे की कॉन्टेंट रायटिंग म्हणजे ब्लॉगसाठी लेखन करणे, आर्टिकल्स, कॉपीरायटिंग, सोशल मीडिया पोस्ट बनवणे, सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब साठी अकाउंट मॅनेज करणे आणि ब्रँड ग्रो करणे, फोटो एडिटिंग म्हणजे फोटोंना अधिक आकर्षक बनवणे, ग्राफिक्स डिझाईन करणे, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे युट्यूब, इंस्टाग्राम रील, जाहिरातींसाठी व्हिडिओ तयार करणे आणि एडिट करणे आणि अशी कित्येक स्किल्स आहे जे तुम्ही शिकू शकता. जर तुम्ही यापैकी एखादं स्किल शिकून त्यात एक्सपर्ट झाला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कमाई करण्याच्या आणि यशस्वी होण्याच्या संधी उपलब्ध होतील. चौथी सवय, एक क्षणही वाया घालवू नका. कल्पना करा, तुम्हाला दररोज एका बँकेकडून 86,400 रुपये मिळत असतील, पण एक अट आहे, हे पैसे तुम्ही वापरले नाही तर ते परत घेतले जातील. तुम्ही काय कराल? नक्कीच त्या पैशांचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही. याचप्रमाणे आपल्याकडे दररोज 86,400 सेकंद असतात. जर आपण त्यांचा योग्य वापर केला नाही तर ते कायमचे निघून जातात, पुन्हा कधीच परत मिळत नाही. या ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाला समान वेळ मिळतो, पण जो या वेळेचा सदुपयोग करतो तोच आयुष्याची बाजी जिंकतो. आजपासून प्रत्येक तासाचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. प्रत्येक तासात तुम्ही असं काय केलं जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातं हे लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही वेळेचा हिशोब ठेवायला सुरुवात कराल तेव्हा लक्षात येईल की तुमचा वेळ कसा वापरला जातो आणि तो कसा जास्त परिणामकारक करता येईल. जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा काही वर्षानंतर तुमच्या प्रत्येक सेकंदाची, प्रत्येक मिनिटाची किंमत हजारो लाखोंमध्ये असेल. उद्या करू हा विचार सोडून द्या. टुमारो हा शब्दच तुमच्या आयुष्यातून काढून टाका. देयर इज नो टुमारो. जे काही करायचं आहे ते आज करा, आत्ताच करा. पाचवी सवय, मित्रांनो, ह्या जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे कुठल्याही परिस्थितीत पॉझिटिव्ह विचार करतात, संधी शोधतात आणि सतत पुढे जातात, आणि दुसरे ते जे कितीही चांगली परिस्थिती असली तरी त्यातही फक्त समस्या आणि अडचणीच पाहतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, टर्न युअर प्रॉब्लेम्स इनटू ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे संकटांचे संधीमध्ये रूपांतर करा. प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्वाचा असतो. 21 दिवस ही सवय बदलण्याचा प्रयोग करा. प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह पाहण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, समजा कोणी म्हणाले तू हे करू शकत नाहीस, तुला जमणार नाही, तेव्हा नकारात्मक व्यक्ती म्हणेल होय माझ्या नशिबातच नाही, तर पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणेल मी करून दाखवेल. तुम्ही आजारी पडलात, नकारात्मक व्यक्ती म्हणेल काय दुर्दैव आहे, पॉझिटिव्ह व्यक्ती म्हणेल आता मी रोज व्यायाम करेल आणि माझ्या आरोग्याकडे लक्ष देईल. प्रत्येक समस्येमध्ये काहीतरी शिकण्यासारखं असते. वाईटातूनही काहीतरी चांगलं मिळवता येतं. तुमच्या दुबळेपणावर विजय मिळवून त्याला तुमचा स्ट्रॉंग पॉइंट बनवा. 6वी सवय, कल्पना करा तुमच्या समोर 2 झाडं आहेत. एक झाड उत्तम मातीत, भरपूर पाणी, खत आणि सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी लावलेलं आहे. दुसरं झाड वाळवंटात, न संपणाऱ्या उन्हात आणि कोरड्या मातीमध्ये आहे. कुठलं झाड जास्त चांगलं वाढेल? अर्थातच पहिलं झाड, कारण त्याला योग्य संगती मिळाली. तसंच आपलं आयुष्य आहे. आपण कोणत्या लोकांच्या सानिध्यात असतो यावर आपली प्रगती ठरते. तुमच्या संगतीचा तुमच्या यशावर आणि प्रगतीवर फार मोठा प्रभाव असतो. म्हणून तुमच्या आजूबाजूला कोणते लोक आहेत, ते कसे विचार करतात, कोणत्या गोष्टींवर चर्चा करतात यावर तुमच्या आयुष्याची दिशा ठरते. म्हणूनच मित्रांनो, जिथे मेहनतीपेक्षा मौज मजा जास्त असते तिथून दूर व्हा. ज्या ठिकाणी तुमची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास कमी होतो तिथून निघून जा. ज्या ठिकाणी करिअरपेक्षा फक्त गप्पा आणि टाइमपास होतो त्या ठिकाणी जाऊ नका. ज्या लोकांना फक्त बोलायचं असतं पण कृतीच्या वेळी ते मागे हटतात त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करा. अशा लोकांमुळे
तुमची प्रगती मंदावते. म्हणून योग्य लोकांची संगत करा आणि तुमच्या यशाच्या दिशेने वाटचाल करा. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे निर्णय घेण्याची. हे 21 दिवस तुम्हाला फक्त ऐकायचं नाही, कृतीतही आणायचं आहे. कारण ज्ञान तेव्हा शक्तिशाली ठरतं जेव्हा त्याचा योग्य उपयोग केला जातो. तुम्ही हे 21 दिवसांचं चॅलेंज स्वीकार करणार आहात का? मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.